मित्रांनो, 50,000च्या पगारामध्ये 60 लाखाचं घर घेणं खरंच आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचं आहे का? 5, 20, 30चा नियम लावा आणि तुम्ही कमेंट्स करून सांगा, खरंच त्या व्यक्तीला हे घर घेणं फायद्याचं ठरेल का? मित्रांनो, या नियमामध्ये जर तुम्ही पास झाला तर जरूर पुढे जा, नाहीतर तुमची गाठ EMIशी पडणार आहे आणि एका कर्जाच्या मोठ्या ट्रॅपमध्ये तुम्ही फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता घर खरेदीचा 5, 20, 30चा फॉर्म्युला काय आहे? हा खूप पॉप्युलर फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला सोप्या शब्दात तुम्हाला सांगतो. तुम्ही कोणत्याही घराचं प्लॅन करत असाल, सर्वात आधी कसं ठरवाल की हे घर तुम्ही घेऊ शकता की नाही? काय करायचं तर घराची किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 5 पटीपेक्षा जास्त असता कामा नये. इथं वार्षिक उत्पन्नाबद्दल आपण बोलतोय. आता जर तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाख असेल तर मी ते 5 न गुणणार. त्या ठिकाणी उत्तर किती येते? 30 लाख येते. म्हणजे ह्याचा अर्थ माझ्या बजेटसाठी परफेक्ट घर कुठलं असणार आहे? या फॉर्म्युलानुसार 30 लाखाचं असणार आहे. म्हणजे जो व्यक्ती दरमहा साधारणतः 50,000 कमवतो त्या व्यक्तीनं साधारणतः 30 लाखापर्यंतच्या घराचा प्लॅन करायला पाहिजे. पण आता तुम्ही म्हणाल, आम्हाला आवडलेलं घर तर सर 50 लाखाचं आहे, 60 लाखाचं आहे. मग तुमच्यासमोर 2 पर्याय येतात. पण आवडतंच घर घ्यायचं असेल, ते पण स्वतःच्या उत्पन्नावर, तर त्या ठिकाणी थोड्याफार गोष्टीचं जर प्लॅनिंग केलं तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही ते घर देखील काय करू शकता? घेऊ शकता. या ठिकाणी एक मुद्दा खूप क्लिअर आहे.